आज दिनांक 23/7/2025 रोज बुधवारला पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यालय डोंगरला या शाळेची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक होत आहे। ही निवडणुकीत आपल्या शाळेचे सर्व विद्यार्थी म्हणजे वर्ग 5वी पासून तर वर्ग 10व्या वर्गाचे विद्यार्थी इथं सहभागी होणार आहेत, मतदान करणार आहेत। या मतदान प्रक्रियेमध्ये आज इथं नीलमताई पटले विद्यार्थ्यांना चिठ्ठी वाटत आहेत आणि ह्या चिठ्ठीनुसार सर्व विद्यार्थी इकडे मतदान अधिकारी नंबर 1 आदरणीय आपल्या शाळेच्या शिक्षिका देशमुख मॅडम, इकडे मतदान अधिकारी 2 म्हणून आरती मॅडम आणि इकडे मतदान अधिकारी म्हणून 3 म्हणून आदरणीय कटरे सर इथं हे मतदान प्रक्रियेचे कार्य सांभाळत आहेत। आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पडोळे मॅडम ह्या आजच्या या प्रेसाइडिंग ऑफिसर म्हणून काम पाहत आहेत। इकडे मतदान कक्ष 1 आणि 2 तर अशा प्रकारे आपले विद्यार्थी बघा कशा प्रकारे मतदान करत आहेत। आपल्या शाळेची निवडणूक जे होत आहे हे मतपत्रिकेवरती होत आहे, बॅलेट पेपरवरती ही निवडणूक घेण्यात येत आहे। कारण की आजपर्यंत आपण पाहतो की EVM-बद्दल कितीतरी तक्रारी आहेत आणि म्हणून आपल्या शाळेची निवडणूक ही बॅलेट पेपरवरती घेण्यात येत आहे। आज बघा आपले जे विद्यार्थी आहेत छान सर्व लाईनमध्ये लागलेले आहेत, एकामागोमाग एक, आणि अशा प्रकारे आपली निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। सर्व विद्यार्थी उत्साहात आहेत की आपण कशा प्रकारे मतदान करणार आहोत। ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जसे लोक मतदान करतात आणि लाईनमध्ये लागतात, त्याचप्रमाणे आपले विद्यार्थी आज इथं मतदान करण्यासाठी लाईनमध्ये लागलेले आहेत। आज मतदान करताना तुम्हाला कसं काय वाटतंय? छान वाटतंय? हे आपली आज विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून उभी आहे। हिला खूप आनंद होत आहे की मला किती वोट मिळणार, मी निवडून येणार की नाही, तिला उत्सुकता आहे। तुला काय वाटते की तू निवडून येशील का? मला वाटते की मी निवडून येईन। नक्की? छान। मतदान करायला कसं वाटते तुला? छान वाटते। याच्या अगोदर कधी मतदान केली होती? नाही केली ना, कारण की तुझे अजून 18 वर्ष पूर्ण व्हायला आहेत, त्याच्यामुळे तुला मतदान करता येत नाही। परंतु शाळेची निवडणूक आहे आणि ह्या शाळेच्या निवडणुकीमध्ये तुला मतदान करता येतो आहे की नाही? तर ज्याप्रमाणे आपण हे शालेय निवडणूक जे घेत आहोत, जसे आपण लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये जे निवडणूक घेतात त्याचप्रमाणे सेम तसंच होत आहे बिलकुल। तर अशाच प्रकारे मतदान तिथंसुद्धा केले जाते। तर तुम्हाला मतदान करता येतो? करता येईल मतदान? हां, आपली ही निवडणूक कशी आहे? हां, बॅलेट पेपरवरती घेण्यात आहे, EVM-वरती आहे का? नाही। EVM-वरती मतदान करता येईल का तुला, की बॅलेट पेपरवरती मतदान चांगलं करता येईल? ते कोणती निवडणूक चांगली आहे? EVM-ची निवडणूक चांगली आहे की बॅलेट पेपरची निवडणूक चांगली आहे? बॅलेट पेपरची निवडणूक आहे। तुम्हाला काय वाटतं, बॅलेट पेपरची निवडणूक चांगली आहे की EVM-ची निवडणूक चांगली आहे? बॅलेट पेपरची निवडणूक चांगली आहे। तुम्हाला काय वाटते? बॅलेट पेपरची निवडणूक चांगली आहे। EVM-ची का बरं नाही वाटते? हां, असं वाटते की EVM-वरती व्हायला पाहिजे? हां, चला, तर अशा प्रकारे हे निवडणूक प्रक्रिया इथं सुरू आहे। आपल्या विद्यार्थ्याचे आम्ही मतंसुद्धा जाणून घेतलेले आहेत की कोणत्या प्रकारची निवडणूक चांगली वाटते आहे। आपल्या विद्यार्थ्यांनी छान प्रतिसाद दिलेला आहे। तर आपले आदरणीय कटरे सर सांगत आहेत की आतापर्यंत 37% मतदान झालेलं आहे। मतदानाची टक्केवारी 37% झालेली आहे, अजून बाकी आहेत। संख्या जास्त असल्यामुळे मतदान करणे सोयीचे आहे। आणि मी इकडे आपल्यासमोर झोनल ऑफिसर म्हणून कार्य करत आहे कापगते सर।